खऱ्या अर्थानं ज्यांच्या विचारानं हा महाराष्ट्र घडलाय ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर हा संपूर्ण भारत देश चालतोय, ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महामानवांना प्रथमतः मी वंदन करतो आणि आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व जनसमुदायाला या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. दादा, आपला जो लढा होता तो सोपा नव्हता. एक साईडला 25 वर्षाची सत्ता होती, दुसऱ्या साईडला 10 वर्षाची सत्ता होती आणि आपला अवघ्या 1.5 वर्षाचा जनसमुदाय होता. पण त्या जनसमुदायानं अवघ्या 1.5 वर्षात शेवटच्या पेटीचा मत निकाल हातात येस्तोवर विजयी कोण होईल याचा अंदाज विरोधकांना लागून दिला नाही. हीच आपल्या संतोष दादा, आपण लढलात याची पावती आणि तुम्ही जे कार्य केलं ते बाकीचे विरोधक म्हणत होते आम्ही निवडून आलो हे करू ते करू, पण संतोष दादा तुम्हाला फक्त कार्यकर्त्याने एक फोन करायचा, दादा इथे इथे अडचण आली आहे, दादा इथे इथे याला गरज आहे. दादांनी कोणताही विचार न करता बाबा ते आपल्याला मतदान आहे का रे किंवा ते मतदान आपल्याला होणार आहे का रे हा प्रश्न मनात न ठेवता फक्त तुला गरज आहे, त्या नेत्याला गरज आहे, त्या ज्या गरजूला गरज आहे त्याच्यासाठी दादांनी एका फोनवरती आम्हाला खूप वेळा सहकार्य केलं. त्याबद्दल दादा तुमचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो. आता मी एक रील पाहतोय का चमत्कार झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाही, तसं आपला विजय झाला नाही म्हणून नेता बदलणारे आम्ही नाही. संतोष दादा, आम्ही सर्व तुमच्या विचारांशी कायम एकनिष्ठ असू आणि इथून पुढे देखील संतोष दादा जिथे म्हणतील तिथे आमचा सर्व मित्र परिवार 100% दादा तुमच्या पाठीशी असेल. आणि आजपर्यंत मी खूप नेते बघितले, पण त्यांनी पराजय झाल्यानंतर मेळावा घेणारा पहिला नेता बघतोय. एखादा म्हटला असता का पराजय झालाय बाबा, खर्च तो अफाट झालाय, आता काय मेळाव्याची गरज आहे, जे ते जास्त पद्धतीने बघेल. पण माझ्यासाठी अहोरात्र झटलेला हा मित्र परिवार आणि या मित्र परिवाराला उघड्यावर न सोडून जाता का कार्यकर्त्यांना तुम्ही खचू नका, मी कायम तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आज संतोष दादांनी जो मेळावा भरवला हे खरंतर लक्षणीय गोष्ट आहे. दादा, आम्ही बस्ती गावचे आणि बस्ती गावात आम्हाला काही लोक म्हटली होती का तुम्हाला 40 ते 50 मतांवर मतदान पडणार नाही, पण हे ऐकताच आमच्या गावातील महिला मंडळ असेल किंवा जे हातावर बोटण्यासारखे मोजण्यासारखे 5 ते 6 युवक कार्यकर्ते होते. ज्येष्ठांची बस्ती गावात खरंच कमतरता होती आमच्याकडे, पण ज्या हातावर मोजण्यासारख्या 5 कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने 50 मत घेऊन दाखवले आणि संतोष दादा तुम्हाला 222 मत दिले, याचा आम्हाला खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. ही ताकद संतोष दादांच्या चेहऱ्यात होती, ही ताकद शिवसेनेच्या धनुष्यबाणात होती. लोकांना हा चेहरा पटला, दादांचं कार्य पटलं म्हणून दादाला हे मताधिक्य झालं. आज खऱ्या अर्थानं प्रत्येक नेता असंच म्हणतो का मी निवडून आल्यावर हे करणार आहे, मी निवडून आल्यावर ते करणार आहे, पण संतोष दादांनी निवडून यायच्या आधी काय केलं हे विरोधकांनी सुद्धा पाहिलंय. आणि इथून पुढच्या काळात देखील संतोष दादा थांबणार नाही आणि थांबणारा हा आपला नेता नाही. इथून पुढच्या काळात देखील जे आजपर्यंत राजकारणाच्या वेळेस इलेक्शनच्या काळात दादा सगळ्यांसाठी जे अवेलेबल होते ते इथून पुढच्या काळात देखील आपल्या सर्वांसाठी अवेलेबल राहतील. आणि एवढाच एक आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.